मानसी मी आता इंटरव्ह्यू मध्ये आहे. मी तुला नंतर कॉल करते. ओके बाय. तुम्ही मोनिका देशपांडे का? हो. तुम्ही फोन केला होतात का? काय काम होतं? डोनेशन द्यायचं होतं. या. अरे मधू, हा काय पळून चाललायस ना? हा मी इकडे 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 इकडे. मी कशाला पळू? ए माझी नजर चुकवून तू पळून चाललायस मला कळतंय. मी सारखं सारखं तेच तेच बोलतो म्हणून ना. तुझं क्रोधासन सुरू होतं ना, म्हटलं कशाला त्यात अडथळा आणा. क्रोधासन कर कर माझी चेष्टा कर. चेष्टा नाही रे नानू. पण नानू, अरे किती चिडचिड करशील. हे बघ, जे व्हायचं ते सगळं होऊन गेलेलं आहे. तू अगदी स्पष्टपणे त्यावर बोललास सुद्धा. मला सांग नानू, घरातलं हे वातावरण असंच ठेवायचंय का सुटकी? नाही ना. म्हणून म्हणतो नानू, आता तरी शांत हो रे. अरे ही दळवी मंडळी मला शांत बसू देत नाहीयेत रे. त्यात तू सुद्धा आलास. अरे बाप रे, म्हणजे ओरडासन सुरू झालं वाटतं. कर कर तू सुद्धा माझी चेष्टा कर. अरे पण तू सुद्धा त्या देशपांड्यांकडे जाऊन आलास हे काही मला आवडलेलं नाहीये बर का. अलका आणि विजय त्या सलीलच्या घरी जाऊन आले. माई त्या आजींशी बोलली. यावर तुझं चिडून झालंय नानू. अरे मी चिडलो म्हणून सगळे जण स्वतःला वागायचं तसं वागतायतच ना. काही थांबले का ते? मला तर वाटतंय की मी एकटाच असा वेड्यासारखा त्या देशपांड्यांच्या विरोधात बोलतोय. तुम्ही सगळे तुम्हाला हवं तसंच वागणार. अरे एखादं व्यसन लागावं ना तसा त्या मुलीचा तुम्हाला लळा लागलाय. लळा ओढ लागली तिची आणि त्यामुळे तुम्ही सगळे जण खोटं बोलताय. तसं असेल ना नानू, तर तिरस्कार आणि ओढ यामध्ये ओढ विजयी झाल्याचाच हा पुरावा आहे, नाही का? हा, पण त्यात नुकसान आपलंच होणार आहे ना. मधू, मला तर वाटतंय की हा विक्रांत सुद्धा खोटं बोलतोय. आता तो जर त्यांच्या घरी जाऊन आला तर मला काही नवल वाटणार नाही बरं का. तो सुद्धा आता लवकरच जाऊन येतो का नाही ते बघ. अरे बाबा शांत हो ना. हो, आता मी शवासनच करतो. मी लागतो तयारीला. हो. का ग? नाही म्हणजे मला विचारायचं होतं की तुमचं ऑलरेडी डिनरचं प्लॅनिंग झालंय का? नाहीतर मग आपण तिघही एकत्र जाऊ डिनरला. नाही नाही, आमचं काही ठरलं नाहीये. आम्ही घरीच आहोत. हो का? मानसी बरी आहे ना? हो बरी आहे. बरं ठीक आहे. काही ठरलं की कळव मला. हो कळवतो. आणि आई, आमचं जरी काही ठरलं नाही तरी आपण जाऊ ना एकत्र डिनरला. ओके बाय. ठीक बाय. देणार चहा देणार. हा देणार. अरे वा, देणार. जाऊ बापू, आज तुम्ही खुद्द. कसे आहात काका? मी मस्त. बरं वाटलं तुम्हाला बघून. नाही, तुम्ही फारसे कधी येत नाहीत ना, आणि आलात तरी बाहेरच्या बाहेर गाडीत बसून निघून जाता. फारच गोड आहे तुमची मुलगी. सारखी सारखी हसत असते. पण खरं सांगू का जावई बापू, आम्हाला इथलेच आजी आजोबा जास्त आवडतात. हो की नाही ग ईशा बाळा? म्हणून तर आम्ही सारखे सारखे इथेच असतो. आम्हाला इथून जावंसच वाटत नाही. काकू कशा आहेत? हो छान आहे की. मोनिका दिसली नाही. कुठे बाहेर गेली आहे का ती? हा, काम आहे तिला जरा. हो हो, तसं महत्वाचं काम असल्याशिवाय ती बाळाला सोडून जाणारच नाही. हो, कधी घेऊन जाताय दोघींना परत? हा 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 हो, आज जायचंय. मी आत घेऊन जातो तिला. हो. हा 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 हा, काय झालं?
काय झालं रडायला? हो, आलो घरात, आलो आलो आलो. काय झालं, रडायला लागली का? हो, बहुतेक कंटाळली बाहेर. कंटाळा आला? ईशा, कोणी कोणी बघ. अरे रे, काय झालं? हे घ्या चहा. काय झालं ईशाला? काय झालं? काय झालं पिल्लू? काय झालं पिल्लू? ओ नाही 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 नाही. मानसी. चहा. अरे तू बोल. नाही, काही नाही, चहा छान झालाय. तेच म्हणायचं होतं. थँक्यू. बरं विक्रांत, एक विचारू? हा, विचार ना. मी मानसीला घेऊन बाहेर जाऊ शकतो का? ऑफकोर्स. आणि माझ्या परवानगीची काय गरज आहे त्यात? अरे तसं नाही, ईशाजवळ. हा, नाही नाही, मी आहे ना. तुम्ही जा, मी थांबतो. अरे पण सलील, ह्या दोघांना असं एकटं कसं आपण? मानसी, डोंट वरी. जा तू. मग आपण निघूया. हो, मी आलेच. झोप आलेली दिसते बाळाला. ईशाला झोप आली. झोप आली. झोपा झोपा. मी तेच विचार करत होते, घरात कोणी फोन का उचलत नाहीये, कोणी घरी नाहीये का, काही प्रॉब्लेम झालाय का? काही प्रॉब्लेम झालेला नाही. मी फक्त हिला तिला काय? भेटायला आलो होतो. ओके. घरात कोणीच नाहीये का? कुठे गेलेत सगळे? आजी आजोबा जरा. आजी आजोबा माहितीये मला, देवळात गेलेत. मी मानसी बद्दल विचारते. मानसी आणि सलील बाहेर गेलेत. ओ, सलील सुद्धा आला होता का इकडे? हो, पण ते बाहेर गेलेत म्हणून मी इथे थांबलोय. तुला एकटं सोडून? म्हणजे? आणि मी एकटा नाहीये. ईशा आहे माझ्यासोबत. यू एक्झॅक्टली नो व्हॉट आय मीन विक्रांत, डोंट यू? हे बघ, मला फक्त हिला भेटायचं होतं. हा, मी न सांगता आलो, पण मला फक्त हिला भेटायचं होतं. इट्स ओके, इट्स ओके. मी तुला काही विचारत नाही, तू सुद्धा मला काही सांगू नकोस. इट्स ओके. कॅरी ऑन. रोज कुणी ना कुणी तिची काळजी घेते म्हणून एक एक दिवस तरी नीट जातोय तिचा. पण उद्या जेव्हा आजी आजोबा नसतील, मानसी नसेल, तेव्हा काय करणार आहेस तू? त्याची तू कशाला काळजी करतोयस विक्रांत? मी आई आहे ना तिची. तिचं काय करायचं ते मी बघून घे. तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तो माझा प्रश्न आहे आणि तो मी सोडवणार.